वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी एक गंभीर आरोप केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार आदिवासींच्या बजेटचे पैसे लाडकी बहीण योजनेमध्ये वापरले जात आहेत। तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात की काय आहे प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आरोपाचे सत्य। सत्तेत नसलेले राजकीय मंडळी जनतेच्या मनात सत्ताधारी पक्षाबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी सतत काही ना काहीतरी करत असतात। आता यामध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेणे हा मूळ उद्देश असतोच, पण सत्ताधारी पक्ष जेव्हा खरंच समाज उपयोगी काही योजना आणतात किंवा त्या योजनेला समाजातून भरपूर प्रतिसाद मिळतो, अशा वेळेस हे नेते त्या योजनेविषयी संभ्रम निर्माण करून सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम करतात। याचंच एक उदाहरण म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक नुकताच आरोप केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार आदिवासींच्या बजेटचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जात आहेत। पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महायुती सरकारने 2024च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेगळ्या 24,000 कोटींची तरतूद केली आहे आणि आदिवासी घटकांसाठी या अर्थसंकल्पामध्ये 18,689 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर करत असलेल्या आरोपांना काही तथ्य नसल्याचे लक्षात येते। या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला एकच विनंती राहील की स्वतःच्या स्वार्थापोटी या राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपांवर विश्वास ठेवू नका आणि प्रकाश आंबेडकरांनी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा खरंच वंचित बांधवांच्या कल्याणासाठी जर काम केलं तर ते वंचित बहुजन आघाडीसाठी फायद्याचं ठरेल। धन्यवाद।